संस्कार केंद्र, समजाल तर पुराचं हक्काचं मैदान. मी सरकारी कर्मचाऱ्यांचे निवासस्थान नाही, तर मी रहिवाशांमध्ये सामाजिक एकात्मता आणि समानता वाढवणारी एक महत्वाची साक्षीदार. मी वसाहत नाही तर सामाजिक समरसतेचा वस्तुपाठ. इथेच विविध जाती, धर्म आणि प्रांताच्या लोकांना, लेकरांना एकत्र वाढताना मी पाहिलं. आम्ही 35 वर्ष राहून गेलो. सगळ्या शहरात सगळे व्यवस्थित होते. माणसं बिरसं सगळे व्यवस्थित. काहीच आम्हाला कोणतीच काळजी नव्हती. त्याच्या मागे आमचे पोरं सगळे लागले राहिले, सगळे व्यवस्थित राहिले. आमच्या घरात व्यवस्थित झाले, व्यवस्थित त्याच्या हातून झाले, सगळे झाले. आमच्या हातून सगळे व्यवस्थित पास झाले. कोणीच होते पोरं होते चालू. झालेलं आहे सगळे व्यवस्थित. आणि 2 टाक्या पण आमच्या देखत झालेल्या. माणसं दुबे, पगारे, चौधरी ते लोक सगळे तिथं होते. कामाला यायची, राहते. आमची पोरं तिथं राहते, व्यवस्थित राहते. सामाजिक अडथळे दूर करण्यात आणि परस्पर समजुती वाढवण्यात मीच मदत केली. सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रीडा स्पर्धा असो की शैक्षणिक परीक्षा, माझ्या गच्चीवर सामुदायिक अभ्यासातून इथेच घडले अनेक कलाकार, चित्रकार, पत्रकार, डॉक्टर, विक्टर आणि कंडक्टरही. माझ्याच अंगाखांद्यावर खेळून अनेक जण झाले वर्कर, प्रोफेसर, बिझनेसमन आणि पुढारीही. त्यांनी जपला सामाजिक सन्मान आणि समुदायाची भावना. अवघड खट्याळपणा तर प्रत्येक गल्लीचं वैशिष्ट्य. एवढं असूनही अनेकांनी किंवा दूषणही दिली. कुणी हिणवलं, अनेकांनी नाकारलं, तर काहींनी प्रेमनगर म्हणूनही संबोधलं. जातीय तटस्थ वातावरणाची पण मी आहे साक्षीदार. सर्वांना हवंसर वाटणाऱ्या 16 बिल्डिंग, हक्काचं एकमेव मार्केट, प्रतिष्ठेची जाणीव करून देणारी लाल बिल्डिंग, खेळाडूचे नवीन नेहरू नगर, पहिली नगरसेविका देणारी सब स्टेशन लाईन, शक्ती उपासनेचे पहिली नवरात्रोत्सव करणारा देवी चौक आणि महामानवाच्या जयंती उत्सवाला पहिला शांततेचा निळा ध्वज झळाळणारी टाकी आणि गोल राऊंड. प्रत्येक चौकाची पण होती खासियत. लग्न कार्य, सुखदुःख असो की असो कॉलेज निवडणुका आणि भांडणासाठी सगळेच असायचे कायम तयार. पुढे अनेक जण मोठेही झाले
पण सगळ्यांनी ठेवली माझ्या छायेची जाण. प्रत्येकात रुजवले मी एकोप्याचे संस्कार. याच कारखान्यात 12 तास श्रम करणाऱ्या कामगाराने परिस्थितीशी संघर्ष करीत घडवला आपला संसार. कामगार म्हणजे तळपता सूर्य असे नामकरण कविवर्य नारायण सुर्वे यांनी केलंच आहे. पण इथला सूर्यही त्या सूर्यापेक्षा कमी नव्हता. अर्धांगिनीला सोबत घेत आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना त्यानं स्वप्न दाखवले आणि भविष्यात आकाशात भरारी घेताना बापाच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करणारी ही पिढी आता पुन्हा माझ्या बाहुपाशात येत आहे. सुरू करणारे टेक्निक म्हणून क्रिकेट पिच करायला रात्रभर साखर केली होतं. बाबा सुन्या साळवे, विलास प्रकाश पाटावर जायचं, तिथून माती आणायची, विटाचा भुगला असं पीर म्हणत. तर तुमच्या माहिती सांगितलं पावसामध्ये कोणी क्रिकेट खेळत नाही, पण पीच असं होतं अतिशक्ती मुलांनी सांगितलं. एक गाळ सुद्धा नव्हता. पाहिजे समोरच्या दोन्ही सांगायला विचार खेळणार का, तर म्हणाले आम्हाला खेळायचंच. पालेकर साहेब मधुकर काय करत फोर व्हीलरमध्ये बसले, वायपर चालू केलं, मॅच पाहत. कसे वर्णवू मी माझा आनंद. उल्लसित झाली तिथली पानं फुलं आणि नेमक्या बसत ऋतूतही बहरली आहे इथल्या वृक्षांना पाहणी. ह्या मुलांनी जिथे उमटली आहेत ना तुमची पावलं, ती माती अजूनही तुमची वाट पाहते. त्या घराच्या भिंती तुला सजीव होतील तुमच्या येण्याने. टकटक करणारा दरवाजा सकाळ उघडा असला म्हणून तुम्ही आश्चर्यात पडू नका. अति आनंदाने भारावून त्याने तुम्हाला मिठी मारण्यासाठी आपली कवाडं खुली केली असं समजा. तो वेलफेअर हॉल, ते मार्केट, तुमची शाळा पाहून तुमच्या डोळ्यात आले असेल तर रोखून धरा. कारण माझं अस्तित्व अजूनही शाबूत आहे हेही लक्षात घ्या. माणूस जाणाऱ्यांसाठी रडलेला होतो, जिवंत असणाऱ्यांसाठी नाही. म्हणून म्हटलं अश्रू सांडू नका. त्यांची किंमत खूप मोठी आहे. तुमच्या जन्मदात्याच्या घामाचा सुगंध आहे त्यांना. म्हणूनच असेल कदाचित माझी लेकरं आज माझ्या आठवणीनं व्याकुळ होऊन पुन्हा माझ्या शोधात आली आहेत. सगळेच मोठे झाले. ऐकलं की अनेक जण आजोबा पण झाले, पण माझ्यावरची माया मात्र कायम आहे. म्हणा मला भग्न आणि ओसाड बसाल. मला मात्र या ओसाड भग्नतेच्या भूतकाळात पेरलेल्या संस्कार आणि कृतज्ञतेचा अभिमान आहे. कामगार वस्तीमध्ये कधी जी ताप जन्मलं शेजाऱ्याने कधी कोणाला विचार नाही. हे कामगार वस्तीचं वैशिष्ट्य लोकांनी दीर्घकाळ आणि आनंद लागतो. आणि हेच नागरिक होतं. सगळ्या जातीचे धर्माचे लोक एकत्र राहायचे, एकत्र एकमेकाचं संध्याकाळचं जेवण एक एक वाटी प्रत्येकाला. असं जेवण कुठला भेटलंही नाही, भेटणारही नाही. क्षेत्रातली सर्व्हिस इंजिनियरमध्ये केली. इथले सगळेच हुशार, अवखळ, खट्याळ, विनोदी आणि बेदर.